हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असाल। तर मी आज करणार होते अळूची वडी, जी की मला खूप आवडते। तसंच तर माझ्या मिस्टरांना सुद्धा अळूवडी खूप आवडते, पण ते घरी जेवण करत नाही, ते हॉटेलला कामाला असल्यामुळे त्यांना तिथेच जेवण मिळते। आणि माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा खूप अळूवडी आवडते। तर सगळ्यात पहिले तर मी स्वच्छ पानं धुवून घेतली आणि नंतर त्याची देठ काढून घेतली। बेसन नव्हतं त्यामुळे मी तांदळाचं पीठ घेतलं होतं। त्यामध्ये तिखट, मीठ, हळद वगैरे सगळे मसाले टाकून घेतले। त्यानंतर त्याच्यामध्ये मला थोडासा ओवा टाकायचा होता, तर मी थोडासा क्रश करून ओवा टाकला आणि सगळं बॅटर आणि थोडंसं आमचूर पावडर पण टाकलं, त्याच्यामुळे गळ्यामध्ये खाजणार नाही। तर अळूच्या वडीचं बॅटर तयार झालेलं होतं आणि त्याच्यासोबतच मला डाळ भात सुद्धा लावायचा होता। आणि डाळ भात मुलांना, अळूची वडी असली की डाळ भात लागतोच आमच्या घरी आणि मुलांना डाळ भातच आवडतो। तसं तर आरूला रोज डाळ भात दिलं तरी बरंच असते आणि छोटावाला पण डाळ भातच खायला पाहतो। माझ्याकडे मोठं पातेलं नाही, त्याच्यामुळे मी नेहमी अळूची वडी करत असताना कढईमध्येच पाणी तापायला ठेवते आणि त्याच्यावर आटाची चाळणी मांडते। आटाची चाळणी मांडून त्याच्यावरच अळूच्या वड्या उकडायला ठेवते। सो इकडे माझी अळूची वडी तयार होती। तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा।